शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट असणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी संबंधी पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्यांचा जो लाभ आहे अदा करण्यासाठी राज्य सरकारमार्फत 1932 कोटी 72 लाख एवढा जो निधी आहे राज्य सरकारने वितरित केलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या मार्फत 3 सप्टेंबर 2025 रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णया अंतर्गत आता शेतकऱ्यांना जो 7वा हप्ता आहे आता तो वितरित केला जाणार आहे। सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषणा करण्यात आलेली होती आणि त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6,000 रुपये अनुदानामध्ये राज्य शासनाच्या आणखी 6,000 एवढा निधींची भर घालण्यात आली। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबत असताना राज्य सरकारने एक GR काढून याची मान्यता देण्यात आली आणि सदर योजनेअंतर्गत आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मात्र दरवर्षी 6,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दिलं जातं। हे जे हप्ते आहेत प्रत्येक 3 महिन्याला या ठिकाणी हा हप्ता वितरित केला जातो। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याकरिता जवळपास 6 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत। 7व्या हप्त्याची रक्कम जी आहे राज्य सरकारने आज वितरित करून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहेत हप्ता वितरित करण्यासाठी एप्रिल ते जुलै महिन्याचा जो हप्ता राहिलेला होता तो आता जो आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी राज्य सरकारने GR काढून निधी वितरित केलेला आहे। आता महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना केंद्र शासनामार्फत PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना मात्र आता 7वा हप्ता जो आहे राज्य सरकारचा मिळणार आहे। जर तुम्हाला 20वा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला राज्य सरकारमार्फतचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा मिळणार नाही। आता महत्त्वाचं म्हणजे यामध्ये काही माहिती दिलेली आहे जसे की कृषी आयुक्तालयाने PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या FTO डाटांच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7व्या हप्त्या वेळी देय लाभ आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत PFMS रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशरी डाटा डिसीडिंग बेनिफिशरी याकरता एकूण 1932 कोटी 72 लाख एवढा जो निधी आहे देण्यात आलेला आहे। आता या निधी अंतर्गत आता सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता आता वितरित केला जाणार आहे। तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर 20वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर 20वा हप्ता मिळालेला असेल तर कमेंटमध्ये होय असं टाईप करा। धन्यवाद।